11 जूनला अधिक मासातील अत्यंत शुभ म्हणजे कमला एकादशीचे व्रत कसे करायचे आणि शुभ मुहूर्त आणि पूजाविधी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। कमला एकादशी ही दर 3 वर्षांनी येणाऱ्या अधिक मासातील म्हणजेच पुरुषोत्तम मासामध्ये अत्यंत पवित्र एकादशी मानली जाते। या एकादशीला परमा एकादशी किंवा पुरुषोत्तमी एकादशी सुद्धा म्हणतात। कमला हे माता लक्ष्मीचे नाव आहे आणि या दिवशी भगवान विष्णूसोबतच लक्ष्मी मातेची सुद्धा पूजा करतात। अधिक मासात येणारी एकादशी हिंदू धर्मामध्ये खूप जास्त पुण्यकारक आणि फायदेशीर मानली जाते। ही एकादशी भगवान विष्णूला समर्पित आहे आणि अधिक मासात येत असल्यामुळे तिचे महत्त्व खूप जास्त पटींनी वाढते। धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी विहित विधीनुसार उपवास, पूजा आणि भगवान विष्णूंची प्रार्थना केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि सुख समृद्धी व मोक्ष प्राप्त होतो। कमला एकादशीचा उपवास केल्याने जीवनातील अडचणी कमी होण्यास मदत होते आणि भगवान विष्णूंचा विशेष आशीर्वाद मिळतो। या दिवशी दानधर्म, मंत्रोच्चार आणि धार्मिक कथा ऐकण्यासही विशेष महत्त्व दिले जाते। यावर्षी एकादशीचा उपवास 11 जून रोजी पाळला जाईल। शिवाय या दिवशी शोभन आणि सर्वार्थ सिद्धी योग तयार होत असल्याने त्याचे महत्त्व आणखीच वाढले आहे। चला तर मग पूजेची तारीख आणि शुभ वेळ आपण जाणून घेऊयात। एकादशी तिथीला 10 जून 2026 दुपारी 12:58 प्रारंभ होणार आहे आणि ही तिथी 11 जून 2026 रोजी रात्री 10:36 संपणार आहे। तर पूजेची जी शुभ वेळ आहे ती सकाळी 10:30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत आहे आणि उपवास पारणाची वेळ म्हणजे एकादशीचा व्रत जो असतो तो पूर्ण दिवस आणि रात्र असतो। तर तो 12 जून 2026 सकाळी 5:23 ते सकाळी 8:10 वाजेपर्यंत आपल्याला हा उपवास सोडायचा आहे। परमा या शब्दाचा अर्थ सर्वोच्च किंवा उत्कृष्ट असा होतो, म्हणूनच सर्व एकादशींमध्ये या एकादशीला सर्वात श्रेष्ठ आणि अद्भुत फळ देणारी मानले गेले आहे। हिंदू शास्त्रानुसार हे व्रत केल्याने माणसाचे दारिद्र्य नष्ट होते आणि सर्व पापांमधून त्याला मुक्ती मिळते। धनाची देवता असलेल्या कुबेराने याच एकादशीच्या उपवासाच्या पुण्यामुळे देवांचा खजिनदार हे पद आणि भगवान शंकराची परम कृपा प्राप्त केली होती। सत्यवचनी राजा हरिश्चंद्रानेही परमा एकादशीच्या प्रभावाने आपले हरवलेले राज्य, संपत्ती आणि दूर गेलेले कुटुंब परत मिळवले होते। अशी श्रद्धा आहे की जो कोणी हे व्रत पूर्ण निष्ठेने आणि कडक नियमांनी पाळतो त्याला अश्वमेध यज्ञा इतकेच महान आध्यात्मिक पुण्य लाभते। भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितले होते की या दिवशी विष्णू लक्ष्मीची आराधना करणाऱ्या भक्ताला मृत्यूनंतर थेट वैकुंठ धामामध्ये स्थान मिळते। या शुभ दिवशी व्रत करण्याची पद्धत सुद्धा मी तुम्हाला सांगते आहे। तर संकल्प करायचा आहे अगोदर उपवास करणाऱ्या व्यक्तीने सूर्योदयापूर्वी म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे आणि व्रताचा दृढ संकल्प करावा। घर किंवा पूजाघर स्वच्छ करून तिथे भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मी यांच्या मूर्ती किंवा फोटोची स्थापना करायची आहे। त्यानंतर प्रभूला पिवळी फुले, धूप, दिवा, चंदनाचा लेप, पंचामृत आणि फळे अर्पण करायची। भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाच्या मिठाईचा भोग चढवावा। या नैवेद्यामध्ये तुळशीचे पान असणे खूप जास्त महत्त्वाचे आहे, कारण तुळशीशिवाय श्रीहरी नैवेद्य स्वीकारत नाहीत। पूजनेनंतर परमा एकादशीची व्रतकथा म्हणजे महात्म्य ऐकावं, तसेच विष्णू सहस्त्रनाम आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा मनोभावे जप करायचा आहे। धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी रात्री झोपणे वर्ज्य असून संपूर्ण रात्र भजने, कीर्तने आणि श्री विष्णूंच्या ध्यानात जागरण करावी। दुसऱ्या दिवशी ब्राह्मण किंवा गरजू लोकांना अन्नदान आणि दक्षिणा देऊन या उपवासाची सांगता करावी। हिंदू परंपरेमध्ये दानाला धर्माचा मुख्य आधार मानलेले आहे। परमा एकादशीच्या दिवशी केलेल्या दानामुळे अक्षय पुण्य म्हणजे कधीही नष्ट न होणारे पुण्य मिळते। या दिवशी गरिबांना मदत केल्याने भगवान विष्णू अत्यंत प्रसन्न होतात।